हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय सानवी फॅशन यूट्यूब चॅनल. फॅशनच्या जगामध्ये प्रत्येक गोष्टीची फॅशन असते आणि त्यानुसार आपण चालण्याचा प्रयत्न देखील करत असतो. मात्र वय झाल्यानंतर आपल्याला एक प्रश्न पडतो की आपण हे फॅशन फॉलो करावी की नाही. तसंच वय झाल्यानंतर म्हणजे 40 ते 50 नंतरच्या आणि 60 नंतरच्या म्हणजे 40, 50, 60 या दरम्यानच्या महिला देखील आता ड्रेस घालत असतात. ड्रेसमध्ये कम्फर्ट वाटतं आणि म्हणूनच साडीऐवजी ड्रेसचे प्रमाण जास्त वाढलेले आहे. मात्र 40, 50, 60 प्लसच्या महिलांना ड्रेस कसे निवडावेत हा देखील प्रश्न असतो आणि म्हणून वयानुसार आपल्याला ड्रेस कुठले सूट होणार आहे, कुठले पॅटर्न्स आपण निवडायला पाहिजे जेणेकरून आपल्याला ते अगदी सुटेबल ठरणार आणि तसेच ह्यामध्ये वय देखील जास्त दिसणार नाही आणि आपल्या वयानुसार आपल्याला हा हाय क्लास लुक देखील नक्कीच मिळेल. तर चला तर बघूया आपण लेटेस्ट असे ड्रेसचे डिझाईन आणि हीच डिझाईन पाहण्यासाठी व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा आणि अजूनही माझ्या सानवी फॅशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही आहे तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जेव्हा कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळावं त्यासाठी बेल आयकॉन नक्की प्रेस करावी. तर ज्यांचं वय 40 नंतर झालेलं आहे आणि ज्या महिलांना देखील ड्रेस घालण्याची आवड आहे आणि साडी तुम्हाला कम्फर्ट वाटत नसेल तर तुम्ही ड्रेस घरी घालत असाल तर घरी घालण्यासाठी कॉटनचे, लिननचे आणि खादीचे ड्रेस नक्कीच वापरावे. तसेच कॉटन, लिनन, खादी हे ड्रेस तुम्ही बाहेर जाण्यासाठी देखील वापरू शकतात. घरात घरगुती ड्रेस घालायचा असेल तर सर्वात बेस्ट आहे तो म्हणजे कॉटन. स्मूथ आणि हा फॅब्रिक आपल्याला कम्फर्ट देतो, त्याच्यामुळे तुम्ही कॉटन फॅब्रिकमध्ये ड्रेस घरी वापरण्यासाठी नक्कीच घेऊ शकता. यामध्ये तुम्ही सूट घ्यायचं असेल, ड्रेस घ्यायचं असेल तर लाँग ड्रेसची निवड करावी, म्हणजे जे काही आपण कुर्ते घेणार आहोत ते शॉर्ट घेऊ नये. याने देखील आपला लूक चांगला येत नाही. म्हणून लूक जर बेटर आणि चांगलं हवं असेल, वयापेक्षा कमी हवं असेल तर कुर्तींची निवड करताना लिनन, खादी आणि कॉटन अशा कपड्यांची निवड करावी. सोबतच कुर्ती निवड करताना ही लाँग निवडावी, म्हणजे शॉर्ट कुर्त्या अजिबात घेऊ नका, त्याने त्या अजिबात सूट होत नाही. त्यानंतर यावरती प्रिंटेड असतात तर प्रिंटेड कुर्ती घेताना देखील खूप मोठमोठ्या प्रिंट अशा कुर्ती घेऊ नका. याने देखील तुमचं वय जास्त दिसून येते आणि तुम्हाला सुटेबल देखील होत नाही. म्हणून प्रिंट ही अगदी बारीकशी नाजूक अशी प्रिंट असलेला ड्रेस घ्यावा. कलर्स निवडताना कलर्स खूप डार्क असे घेऊ नका. स्मूथ यामध्ये तुम्ही खाली लॅगिन्स वापरण्याऐवजी प्लाझो पॅटर्नचे पॅन्ट वापरले तर तुम्हाला त्यावरती अजूनच चांगलं लूक मिळेल. ओढणी असलेले ड्रेस पॅटर्न तुम्ही नक्की ट्राय करा. ओढणी यावर जे वर्क जे आहे आणि सिंपल असे ड्रेस आहे तर अशा पद्धतीचे सिंपल ड्रेस घेण्याचा प्रयत्न करावा. खूप वर्क असलेले ड्रेस घेऊ नये, सिंपल ड्रेस घ्यावे. तसेच वर्क जर असेल तर एक साईडला अगदी मिनिमम वर्क असेल, अगदी कमीत कमी वर्क असलेले ड्रेस तुम्ही घेऊ शकता. मात्र कलर हा फडक न घेता सिंपल आणि सोबर तसेच हाय क्लास लुक देईल अशा पद्धतीचे तुम्हाला कलर्स निवडायचे आहेत आणि पॅटर्न्स देखील तुम्हाला इथे सांगितलेले आहेत. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर लाईक आणि शेअर करा.